तरच कळ म्हणून घरी येता येता पाणी एवढं लागलं का आम्हाला एका झाडाखाली थांबा लागला आणि पाणी गेल्याच्या नंतर घरी जातो बा म्हणलं तर आपली गाडीच बंद पडली आणि तिथे घरून एक गाडी बोलावली आणि तिथे कडमत नाही लागली. पण थांबा तुम्ही काही हे असे पाहू नका, मी सर्व तुम्हाला पहिले पण सांगतो होतो. पण तुम्ही जर आपल्या आयडिया फाउंड नसेल तर करून घ्या. तर काय म्हणता विदर्भातले पोट्टे दिवसाची सुरुवात झाली वारामधून. साऱ्यात पहिले तर विहिरीतली मोटर दिली बंद करून, त्यानंतर एक खोपडीमधून कुराट काढली. सर चाललो आलो आपल्या बाबूच्या झाडाखाली. वरतं पाहिजे तर आपल्या बाबूचं झाड जरा असं कापून नव्हतं. म्हणलं मी कापतो म्हणलं तर मला कापून नाही दिलं. राजा कसं कापू देईन, आपल्या टायपिंग ना आपल्याला फुरसतच नाही भेटत कापू देईन राजा. मग काय त्याच्यानंतर दादा म्हणे चाल म्हणे आपण राजाच्या काळात उडून आणू म्हणे. साऱ्यात पहिले ती एक कुराट घेतली, निघलो आम्ही नदीतून जाण्यासाठी. चालला आलो नदीमध्ये. साऱ्यात पहिले तिथून चालला आलो जयच्या वारामध्ये. इथं पाहिजे तर गड्डा दिसला आम्हाला. जयनं चांगला मोठा गड्डा फाडला. म्हणलं दादा म्हणे हो म्हणे का त्याला साईडला करून नदी मधला कचरा घेतला पार करता येऊन पुतला आपल्या आप्पाजीच्या वारामध्ये. तिथं पाहिजे काका पण बसेल होता. आप्पाजीले म्हणलं तुम्ही इथं का कोण राहिले, तर त्यांनी म्हणे इथं बसवटाल जागा कोण राहिलो म्हणे. आता पाण्या पावसाचं काही सांगता नाही म्हणे, कवा येऊन टाकते म्हणे राजा या पाणी. मग त्यानं बसवटा जागा केली. चाललो आलो आम्ही आमच्या राणीच्या झाडाखाली. मस्त 2-4 काड्या चवला ते घेऊन आलो आपल्या वारामध्ये. त्याच्यानंतर गाडी चाबी लावली सरे घराकडे निघून आलो. दुपारच्या टाइम प्रकट झालो सीधा कडमामध्ये. आज तर कडमामध्ये रपस बाबा दिसे तर म्हणलं आज पाणी तर चांगला शेण बा म्हणलं, आज आलाच पाहिजे म्हणलं, नाहीतरी पाणी लय कमी आहे म्हणलं आपल्या इकडं. सरात पहिले तर कडमामध्ये बाजार चालला आलो. तिथं घेणं पिणं झालं आणि त्यानंतर गडा सुट चांगला मोठं जात. म्हणलं आता पाणी याच्या पहिले आपण घराकडे निघून पडलं पाहिजे. जेवढं होतं तेवढं घेऊन घेतलं सामान. निघलो आम्ही घराकडे जाण्यासाठी. रस्त्यानं चाललो होतो आमच्या पुढं पाणी दिसे. म्हणलं आता काही थांबून पाहता नाही, चला घराकडे पाणी असलं चालतं. पाणी एवढं लागला का आम्हाला एका झाडाखाली थांबायला लागलं. मग त्या झाडाखाली एवढं बोललं झालं का काही बोलायचं कामच नाही. आणि पाणी एवढं आला का काही बोलायचं कामच नाही राहते. उद्या आपली डायरेक्ट पेरणीच आहे का असं मला पाणी गेल्या. त्यानंतर घराकडे जाण्यासाठी निघलो तर आपली गाडी चालू नाही. काही केल्या का काही गाडी चालू नाही. सेल्फाय मारल्या की काय मारल्या तरी काही गाडी चालू नाही होते. घरून दुसरी गाडी बोलावली आणि त्यासोबत दोर बोलावला आणि दोरनं बांधून नेली कडमामध्ये घेऊन आलो गॅरेज मध्ये. त्यांनी अर्ध्या घंट्याचं काम 5 मिनिटात केलं आणि गाडी हवाले करून दिली. आणि मी निघलो घराकडे जाण्यासाठी पेमेंट करून. चला तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या